संयुक्त फॅमिलीमध्ये राहण्याचे खूप जास्त फायदे असतात आणि अशाच वेळी मला सुद्धा जाणवतं की आपण सुद्धा संयुक्त फॅमिलीमध्ये असायला पाहिजे होतं, जेणेकरून आपली जी कामं आहेत ती वाटली जातात आणि पटकन सुद्धा होतात. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. हा जो व्हिडिओ आहे ना, हा होळीच्या दिवसाचा आहे आणि एकाच दिवशी जे आहेत ते 2-3 सण असले ना की भरपूर अशी धावपळ होत असते आणि माझी फार धावपळ होत असते आणि अशाच वेळी मला आठवतं की आपल्या मदतीला एक हात नक्कीच असायला हवा होता, जेणेकरून आपली थोडीफार मदत झाली असती. किंवा घरामध्ये कोणी मोठं राहिलं ना की मग मुलांकडे सुद्धा आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागत नाही. नाहीतर मग आपण घरामध्ये एकटे असलो तर मुलाकडे सुद्धा लक्ष द्या आणि घरातली सर्व जी कामं आहेत ती आपल्यावरती असतातच. त्यामुळे ना कुठेतरी मला जाणवतं की आपण खरोखर ना संयुक्त फॅमिलीमध्ये असायला पाहिजे होतं. असो, जे नशिबात आहे तेच आपल्याला मिळतं. तर मला ना सत्यनारायणसुद्धा पण जायचं होतं, त्यामुळे मी छान असा पाठ मांडून घेतलेला आहे. त्यानंतर आरती मी घडायला बसलेली आहे, कारण वर्षाच्या आमच्या 5 आरत्या असतात ना, होळीच्या दिवशीसुद्धा आमची आरती लागत असते. तर आरती घडायला ना मला 1 ते 1.5 तास लागत असतो, म्हणून मी आज आरतीसुद्धा लवकर घडायला बसली, कारण होळीची सुद्धा मला मांडणी करायची होती, सत्यनारायण पूजून घ्यायचा होता. कोणाकोणाच्या आरत्या होळीच्या दिवशी असतात नक्की कमेंटमध्ये सांग. आणि याच्या आधी 2 आरत्या माझ्या ज्या आहेत त्या राहून गेलेल्या होत्या. एका वेळेस सुतक होतं आणि एका वेळेस मला चालत नव्हतं. तर एखादी आरती जर आपली अशी राहून गेली ना, तर जेव्हा आपण दुसरी आरती लावतो ना, तेव्हा एक एक्स्ट्रा पुरी आणि एक दिवा असं आपल्याला बनवून त्याच्यामध्ये लावायचा असतो. तर माझ्या 2 आरत्या राहिल्या होत्या ह्या वर्षाच्या, तर मी 2 दिवे आणि 2 पुऱ्या एक्स्ट्रा बनवून घेणार आहे. याच्या आधी मी कधीच होळी पेटताना बघितली नाही आहे. कधी होळीला नैवेद्य द्यायला आम्ही गेलो नाही, लग्नाआधी पण नाही आणि लग्नानंतरही नाही. त्यामुळे मी विचार केला, 2-3 वर्षापासून विचार करते की मी घरच्या घरीच जी आहे ती होळी करेन. पण मागच्या वर्षी ना आम्हाला चालत नव्हतं, त्यामुळे ते झालं नाही. आणि त्याच्या मागच्या वर्षी माहीत नाही का मी पेटवली नव्हती, पण मी ह्यावर्षी ठरवलं होतं की होळी जी आहे ती मी घरच्या घरीच पेटवेन आणि छान असं नैवेद्य वगैरे सर्व देणार आहे. त्यामुळे जी आहे ती धावपळ चालू आहे, कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला माहितीच आहे की किती वेळ लागतो आणि खात कोणी नाही बरं का आमच्या घरी. पुरणपोळी कोणालाच आवडत नाही, फक्त मला आवडते. त्यामुळे मी केली. आणि नैवेद्य आमच्याकडे होळीला नैवेद्य ना फुनक्यांचा आणि शेवाळ्यांचा जो आहे तो नैवेद्य दिला जातो. पण मी दरवर्षी जे आहे ते पुरणच करत असते, जास्त पुरण नाही टाकत. मी 4-5 पोळ्या होतील असंच पुरण बनवते. आरती घडताना मी TV बघत होते, कारण श्रीवने कार्टून लावलं होतं आणि मला कार्टून बघायला फार आवडतं. तर मी त्याच्यासोबत नेहमी कार्टून बघत असते. पण तो डोरेमॉन बघतो, मला डोरेमॉन नाही आवडत, पण आता पर्याय नाही आहे, त्याच्यासोबत बघून घेत असते मी टाईमपास. म्हणून मला जास्त बघा एक कार्टून लागायचं, बुध अँड बद्री, ते माझं फेवरेट होतं. आणि भीम पण मला भरपूर आवडतं. तर तो नसतो ना तेव्हा मी कार्टून बघते, पण तो आल्यावर डोरेमॉन लावतो ना तेव्हा मी डोरेमॉन बघते. कोणाकोणाला आत्ता पण कार्टून बघायला आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा. साईड बाय साईड माझी सर्व कामं चालू आहे, स्वयंपाकसुद्धा चालू आहे. आरती वगैरे घडून झाली, सत्यनारायणचं जे आहे ते पाठ मांडून झालं. चला म्हटलं संध्याकाळ आता होण्यात आहे, 5 वाजून गेले होते. तर मी छान अशी झाडझूड वगैरे करून घेतली आणि झाडझूड केल्यानंतर झाडांना पाणी टाकायचं होतं, कारण ऊन जे आहे ते भरपूर प्रमाणात तापतं आहे, तुम्हाला माहितीच आहे आता. तर झाडांना पाणी देणं खूप गरजेचं आहे सकाळ संध्याकाळ. आणि माझी जी झाडं आहेत ती उन्हामध्येच असतं ना, त्यामुळे दोघं वेळेस पाणी द्यावं लागतं झाडांना. नाही पाणी दिलं माती कोरडी होते आणि ती पानं जी आहेत बिचारी खाली अशी झुकून जातात. त्यामुळे सकाळ संध्याकाळ झाडांना पाणी देते. त्यानंतर जिथे मला होळीची मांडणी करायची आहे तिथे तेवढी जागा मी धुवून घेईल, कारण पूर्णच धुवायचं होतं खरं तर. पण मग संध्याकाळच्या वेळेस धुताना मग ते पाणी लवकर कोरडं होत नाही आणि पाणी होऊन जातं गल्लीमध्ये. त्यामुळे मी थोडीशी जागा धुवून घेतलेली आहे आणि ते पाणी जे आहे ते खराट्याने बाहेर आणि होळी आपण जेव्हा पेटवतो ना, होळीच्या याला ना एरेंडलचं जे झाड असतं ना ते लागत असतं. तेच मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं की पप्पा ते घेऊन येणार का, तर पप्पांनी आणलेलं आहे ते. आणि सकाळी उंबरटा पूजन माझ्याने झालं नाही, कारण की बघा घरातली जी आहे ती सर्वच कामं माझ्यावर असतात. फक्त मी स्वच्छ धुवून घेतलं होतं सकाळी, हळदीचं लेपण माझ्याने काही झालं नव्हतं. म्हटलं चला 4 सांजेला ही लक्ष्मी आपल्या घरात येत असते, तर मी आता हळदीचं जे लेपण आहे ते करून घेतलेलं आहे. त्यानंतर माझी आरती राहिली होती तळायची, आरतीसुद्धा मी आता तळून घेणार आहे. आणि वाजले होते संध्याकाळचे 5:30 किंवा 5 झाले होते मला वाटतं. आरतीसुद्धा मी छान तळून घेणार आहे. तुपामध्येच मी तळते, जास्त तूप मी टाकत नाही, थोडंसंच तूप घेतलेलं आहे. आणि ते तूप जेवढं उरेल ना त्याच्यामध्ये मग मी लापसी बनवून घेत असते. आणि तुमच्याकडे आरती ज्या आहेत त्या बायका खातात का नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे असं म्हणतात की मुलाचं लग्न झाल्यानंतरच आरती जी आहे ती खाल्ली जाते. तर मी आरती खात नाही, फक्त पुरुष मंडळी जी आहे ते आमच्या घरातली ती आरती खात असते.
तर छान अशा पुऱ्यासुद्धा बघा टम्म फुगलेल्या आहेत, हातानेच बनवलेल्या आहे. लाटणं वगैरे पुऱ्यांनासुद्धा लावलं जात नाही, कारण पूर्ण आरती जी आहे ती आपल्याला हातानेच घडावी लागते. तर छान मी असे दिवेसुद्धा तळून घेणार आहे. आणि जो आतला भाग जो आहे ना दिव्यांचा जो व्यवस्थित तळला जात नाही ना, तर त्याच्यावरती असं छान तूप टाकायचं, जेणेकरून जो आतमध्ये कच्चापणा राहणार नाही आहे. छान दिवेसुद्धा आपले तळले जातात. त्यानंतर पिठाची लापसी बनवून घेणार आहे मी. पीठ आणि त्याच्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे. जेवढं तूप उरलेलं होतं ना आरती तळतानाचं, त्याच तुपामध्ये मी बनवलेलं आहे. एक्स्ट्रा तूप मी टाकलेलं नाही आहे. छान असं भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये गुळाचं गरम पाणी टाकलेलं आहे. आणि खूप अशी पातळ लापसी मी करत नाही, खूप घट्ट अशी लापसी आमच्या घरी लागते, सर्वांना आवडते आणि घट्टच त्याच्यासोबत चांगली लागते खायला. कारण ते आरतीमध्ये ना मीठ वगैरे नसतं ना टाकलेलं, तर मग ते थोडंसं चव त्याची वेगळी लागते. त्यामुळे जो आहे ना जे लापशी आहे ती छान अशी घट्ट केली ना, मग त्याच्यासोबत पुऱ्यांसोबत दिव्यांसोबत व्यवस्थित ती खाल्ली जाते. त्यानंतर मला सत्यनारायणचा प्रसादसुद्धा बनवून घ्यायचा होता. आणि प्रसादसुद्धा मी थोडासाच बनवते, कारण की प्रसाद जो आहे प्रसादासारखाच बनवला पाहिजे. एक वाटी बनेल एवढाच मी प्रसाद बनवत असते आणि तो संपला पाहिजे. आणि हा जो प्रसाद आहे आपण दुसऱ्यांना देऊ शकत नाही, घरातल्याच व्यक्तींनी हा खायचा असतो. त्यामुळे छान मी असं प्रसादसुद्धा बनवून घेतलेला आहे. आणि गरम पूर्ण दूध असते ना, मी दूधच टाकत असते, पाणी टाकत नाही. आपला जो प्रसाद असतो ना सत्यनारायणचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, दुधाचाच हा प्रसाद बनवतो. त्यानंतर जे आहे पुरणसुद्धा मी जे आहे शिजवायला ठेवलेलं आहे गूळ टाकून. तर तुम्ही बघू शकता आता सध्या पातळ आहे, पण पूर्ण जे गुळाचं पाणी जे आहे ते आटल्यानंतर छान घट्ट होऊन जातं. आणि छान पुरणपोळ्यासुद्धा मी त्याच्याने बनवणार आहे. तुम्हाला पुरणपोळ्या वगैरे बनवताना मी काही दाखवलं नाही, कारण मग इकडे व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला असता आणि मला वेळसुद्धा झाला असता. स्वयंपाक वगैरे माझा करून झालेला आहे. त्यानंतर मी आली आहे रांगोळी काढायला. तर मी छान असा खाली स्वस्तिक काढून घेतलेला आहे आता. आणि छान अशी पटकन छोटीशीच रांगोळी मी काढणार आहे. आणि हे रांगोळी काढण्याचं टूल ना इतकं छान आहे ना, याच्याने खूप पटकन अशी माझी रांगोळी निघून जात असते. तुम्ही बघू शकता किती छान निघालेली आहे पटकन. तेव्हाच 5 ते 10 मिनटामध्येच मी ही रांगोळी काढली. 5 ते 10 मिनटं पण लागले नसतील. आणि संध्याकाळ होऊन गेली होती, 6:30 झाले होते मला म्हणजे इथे तयारी करताना. तर मी इथे एक तगारी घेतलेली आहे आणि तगारीमध्ये माती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 2 रुपये मी असे खाली हे केलेले आहे आणि एरंडलचं झाड ठेवलेलं आहे. पूर्ण तुम्हाला होडी काही मी दाखवली नाही, मी कशी हे केलेली आहे तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल, कारण मला घरामध्ये ना वेळ होत होता म्हणून मी शूट केलं नाही. शूट करण्याच्या याच्यात बसले असते ना तर इकडे माझा फार वेळ झाला असता. मग मला सत्यनारायणसुद्धा जायचा होता. 6:30 पावणे 7 झाले होते. आणि इथे आरती करता करता माझी साडीसुद्धा पेटली. तुम्ही बघू शकता इतकी धावपळ झाली ना माझी, आणि त्या गडबडीमध्ये साडीसुद्धा पेटली आहे थोडीशी. तर ते मी सोडलं, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि पटकन जो आहे तो सत्यनारायण पूजून घेतलं, कारण होळीची सुद्धा पूजा माझी बाकी होती. आणि 6 ते 9च्या दरम्यानमध्येच जे आहे ते आपल्याला होळी पेटवायची असते. सत्यनारायणसुद्धा पूजून झाला. त्यानंतर मी आरती लावून घेतलेली आहे. आरती लावल्यानंतर 4ही दिशा जे असतात ना त्यांना आपल्याला आरती धावायची असते. आणि नंतर मग मी आरती करून घेणार आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला, आमच्या घरी जे आहेत ना कोणालाच पूजा करायला आवडत नाही मला सोडून. आणि मी कोणाला जबरदस्तीसुद्धा करत नाही की तुम्ही या, कारण बघा कोणाला जबरदस्ती केली ना पूजा करण्यासाठी तर ते काही उपयोगाचं नसतं. स्वतःहून जर कोणी आपल्या जवळ येऊन बसलं, छान त्यांचं मन रमत असेल पूजेमध्ये, त्याच व्यक्तीने खरं तर पूजा केली पाहिजे. आणि ज्याला पूजा करण्यात त्याचं मन चित्त लागत नसेल त्या व्यक्तीने खरोखर पूजा करूच नाही, मला असं वाटतं. कारण अर्ध चित्त त्याचं तर बाहेर इकडे तिकडे तिकडे इकडे असतं. म्हणून मी कोणालाच फोर्स करत नाही की येऊन बसा. आता श्रीयू येऊन बसतो माझ्याकडे, पण तो न होता तो मला वाटतं होळीची काहीतरी पिचकारी वगैरे घ्यायला गेला होता उद्यासाठी. तर आरती छान माझी अशी लावून झालेली आहे, सत्यनारायण पूजून झालेलं आहे. त्यानंतर मग मी आता होळीची पूजा करून घेणार आहे. तर त्यानंतर इथे बघा मी अशा प्रकारे जे आहे ते होळीची पूर्ण मांडणी करून घेतलेली होती. गणपती बाप्पांना विराजमान केलं होतं, एक विडा ठेवलेला होता, नारळ आणलेलं होतं, सर्व नैवेद्य वगैरे काढून ठेवला होता. आणि तुम्हाला एक विचारायचं होतं, मी व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर, त्यानुसारच मी पूजेची मांडणी केलेली आहे. तर जे मातीमध्ये 1 रुपया आपण दाबतो ना, म्हणजे तर त्या 1 रुपयाचं तुम्हाला माहिती असेल तर काय करता नक्की प्लीज कमेंट करून मला सांगा. जर कोणाला माहिती असेल ना तर नक्की सांगा त्या 1 रुपयाचं काय करायचं ते. तर इथे छान मी आता होळीची पूजा करून घेणार आहे. मिस्टरांनी जे आहे ते होळी पेटवलेली आहे. आणि आपण होळी का पेटवतो हे सर्वांनाच माहिती आहे.
तरीसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिका उत्सव, यालाच होळी असे म्हणतात. माघ महिना संपतात, ऋतूचा राजा असलेला वसंताचे आगमन होते. धरती माता नवनवीन पानाफुलांनी बहरते आणि अनेक ठिकाणी ग्रामदेवतेच्या यात्रा उत्सवाला भरती येते. कुरस्त्यांचे फळ गरजत असतात. सर्वत्र आनंद पसरतो. अशा वेळी हा आनंद वाढवण्यासाठी येतो होळीचा सण. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली ढकलले. उकळत्या तेलात कढईत टाकले. तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काहीही एक परिणाम झाला नाही. तो तसाचा तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंटा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गौऱ्या रचून पेटविले गेले. पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंटा अग्नीत जळून भस्म झाली. तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले. ते अस्सल होते ते तापून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. तीच ही होळी, म्हणून होळीचे महत्त्व आहे. होळीचा सण उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दीक्षा देणारा, संघटनेचा महिमा समजविणारा व मानव मनात समाजात असलेल्या असुर वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा उत्सव आहे. तर वैज्ञानिक दृष्टी याचं महत्त्व आहे. उन्हाळाही सुरू होत असतो. जमीन भाजून निघते. तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची कुंजलेली घाण तशीच राहिलेली तर आरोग्याला हानिकारक असते. म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून भागवत नाही, पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याची आठवण करून देणारा सण म्हणजे होळी. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला आठवण करून देतो ती उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे आगमन स्वागत. या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये तुमचे ही दुःख, संकट, आजारपण, भरपूर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी असतील त्या जळून राख व्हाव्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य, सुख, समृद्धी, यश, तुमची भरभराट व्हावी हीच होलिका मातेला प्रार्थना करते. आणि तुमच्या हे आयुष्यामध्ये सुख समृद्धी राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.